मैत्रिणींनो, स्वयंपाक करायचा कधी कंटाळा आला की अशी लपलपीत खिचडी करून खायची. चवीला खूप छान लागते आणि होते सुद्धा पटकन. तर मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत खिचडी. खिचडीसाठी एक छोटी वाटी मूग डाळ, त्याच वाटीने एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून असंच बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत बाकीची तयारी करायची. तर बाकीच्या मसाल्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो आणि 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या. सोबतच खलबत्त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक जाडसर वाटून घ्यायचं. आता हे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये आपण कमी जास्त घालू शकतो. खिचडीला काही फार मसाले लागत नाहीत. आता गॅसवरती कढई ठेवायची. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. छोटे 4 ते 5 चमचे तेल घालायचं, जेमतेम कांदा भाजेल इतकं. तेल गरम झालंय, अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं. मोहरी तडतडली, कांदा आणि कापलेली बारीक मिरची घालायची. सोबतच 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची. आलं लसूण घालायचं चेचलेलं. सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. बाकीचे मसाले घालायचे. आता ही खिचडी मी कढईमध्ये करत आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. व्यवस्थित पाणी घातलं आणि झाकण लावून 3 शिट्ट्या दिल्या. खिचडी खूप छान तयार होते, अगदी कमी वेळात. तर कांदा लालसर रंगावर आला, आता मसाले घालूया. पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर. आता हा जो मसाला आहे तो चमचा आहे. तो एकदम छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला. पाव चमचा मिरी पावडर घालायची. मिरी पावडरनी फ्लेवर खूप छान येतो खिचडीला. सगळे जिन्नस व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि कापलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो मिनिटभर फ्राय करून झाला की भिजवलेलं डाळ आणि तांदूळ घालायचे. टोमॅटो फ्राय झाला, आता तांदूळ आणि डाळ घालूया. आणि सोबतच भरपूर पाणी घालायचं. भरपूर म्हणजे एरवी आपण 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाट्या पाणी घालतो. तर इथे आपण जवळ-जवळ 6-7 वाट्या पाणी घालायचं. एकाच वेळी पाणी घातल्याने खिचडी खूप छान शिजते. चवीनुसार मीठ घालायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण घालून एक 6-7 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचं याला. आतल्या आत खूप छान अशी शिजली जाते खिचडी आणि इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे तांदूळ मूळचा चिकट असतो. त्यामुळे खिचडी खूप छान आणि लपलपीत अशी तयार होते. आणि 6-7 मिनिटानंतर आपला असा खिचडी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता फोडणी करूया. फोडणीसाठी जवळ-जवळ छोटे 3 चमचे तूप गरम केले, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडासा हिंग घालायचा आणि फोडणी करायची. सोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम खिचडी सर्व्ह करायची. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि किती छान अशी लपलपीत खिचडी तयार झाली आहे बघा.